शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, दूध आणि ऊसासह इतर पिकांना हमीभाव द्यावा यासाठी पुण्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। आमदार खासदारांची पेन्शन बंद करून ते पैसे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चा काढला। जिल्ह्यातील 9,000 शेतकऱ्यांचं ठिबक सिंचन योजनेचे 61 कोटी रुपयांचं थकीत अनुदान आहे। अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। बीडच्या गेवराई इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या पुतळ्याला विरोध केला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत पुतळा उभारण्याला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येते। नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या बद्दल जाब विचारला। काँग्रेसच्याकडून सत्य गणपती इथे जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला मराठा आंदोलक इथे पोहोचले आणि मराठा आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का, त्यासाठी तुम्ही संसदेत मागणी केली का, असे अनेक प्रश्न आंदोलकांनी केले। यावर मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। जळगावातल्या रावेर तालुक्यातील मोहन पिंपरी या गावात अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। जोरदार पावसानंतर या कामाची पोलखोल झाली आहे। या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून कोट्यवधी रुपयांचा खर्च हा चिखलात गेलाय का, असा प्रश्न लोकांना पडलाय आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। स्वर्गीय विष्णुपंत लोणारी आर्थिक विकास महामंडळासाठी होत असलेल्या दिरंगाईच्या बद्दल समस्त लोणार समाजाच्या वतीनं मंगळवेढा इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। लोणारी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी महामंडळातील दिरंगाई दूर होणं गरजेचं असल्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 2023 आणि 24 सालातील तुषार सिंचनाची 188 कोटींची सबसिडी शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, ती तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। भंडाऱ्याच्या तुमसर इथे आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे। जीर्ण झालेली इमारत आहे, काही ठिकाणी भिंती तुटलेत, जागोजागी अस्वच्छता आहे। अशा अवस्थेत ही मुलं राहत आहेत। नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं असतानाही मुलांना भाड्याच्या इमारतीत का ठेवलं जात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करावा यासाठी बॉन्ड पेपरवर नोटरी करून पत्र पाठवण्यात आलंय। त्या पत्रावर 100 गावच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये, तसंच इतर पक्षातील उमेदवारांना घेऊ नये अशी मागणी एका स्टॅम्प पेपरवर सगळ्यांनी सह्या करून केली आहे। नांदेडमध्ये काँग्रेसनं राज्य सरकारच्या विरोधात खोके आंदोलन केलं। शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात यावी, महागाई कमी करण्यात यावी यासह स्थानिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। याबद्दल शासनानं योग्य ते पाऊल उचललं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मावळात 9 ऑगस्ट 2011 मध्ये पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यात आलं। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असा निर्धार यावेळी करण्यात आला। बीड तालुक्यातील बीड नाळवंडी गावासाठी जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून अनेक अपघात इकडे सातत्यानं होतात। याबद्दल वारंवार निवेदनं दिलेत, आंदोलनं केलेत, तरीही प्रशासन जागं होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधी काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। परभणी आणि बीडच्या सीमेवर गंगामसला गावाजवळ राज ठाकरे यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्यासाठी मराठा आंदोलक दबा धरून बसले होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं।
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव या परिसरात भरधाव कार चालकानं बाईक स्वाराला चिरडल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी कार चालक दत्तू लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दत्तू मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत उघड झाली। अपघातातील जखमी बाईक स्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळच्या हातनूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। सद्यस्थितीत हातनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। 30,088 क्युसेकच्या वेगानं तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मालेगावात जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळेला पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात भर पावसात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महायुती सरकार कायम आदिवासी बांधवांच्या सोबत आहे अशी ग्वाही यावेळेला दादा भुसे यांनी दिली। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बांधवांच्या सोबत ठेका धरला। हलगीच्या तालावर दादा भुसे यांनी सगळ्या मुलांच्या सोबत नृत्य केलं। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात आदिवासी सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीनं आदिवासी संस्कृती परंपरा दर्शवणारे नृत्य खेळ सादर करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात लेझिम खेळत या आदिवासी बांधवांनी तारपा आणि टिपरी या नृत्यावर फेर धरला। जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं गोंदियामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। यावेळेला आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर करण्यात आलं। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं शासनाकडून सुट्टी जाहीर करावी अशी मागणीही यावेळेला करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। शिरपूरच्या कोळीद गावात पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। आदिवासी समाजाचे आराध्य दैवत एकलव्य यांच्या प्रतिमेचं यावेळेला पूजन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील गोवर्धनच्या चंदनशेष महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 300 वर्षांपासून हजारो भाविक नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। नागपंचमीच्या निमित्तानं मंदिर परिसरात मोठी यात्रा सुद्धा भरते। भंडारा जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत म्हणून आदिवासी दिनाच्या निमित्तानं सुट्टी जाहीर केलेली नाही असं सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी संघटनेनं निषेध केला। जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसल्याची बाब समोर आली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असती तर मीटर ट्रिप झालं असतं, मात्र असा कोणताही प्रकार आढळलेला नाही असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहातल्या विद्युत वाहिन्यांची तपासणी केल्यानंतर सांगितलं। कोल्हापुरातल्या आगीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाट्यगृहातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी असून ही वास्तू पुन्हा एकदा उभी राहील, अत्यावश्यक खर्चाची तरतूद केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे। केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर पुन्हा उभं करू याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे। 11 तारखेला अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्या समोर हा मुद्दा उपस्थित करू असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। पालघरच्या मनोर मार्गावर गणेश घाट इथे भरधाव कारने एकाला चिरडलं। अपघातात वाडा तालुक्यातील सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या नंतर कार चालक सचिन गोरख सुरवसे यांना घटनास्थळावरून पळ काढल्या, मात्र मनोर पोलिसांनी त्याला थोड्याच वेळात अटक केली। पुण्यामध्ये कुख्यात गुंड राजू शिवशरणचा दगडानं ठेचून खून करण्यात आला। टोळक्यानं राजू शिवशरणचा पाठलाग करून खून केल्याची माहिती आहे। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यामुळे एका पर्यटकानं रागाच्या भरात डोंगर माथ्यावरून खोल दरीत धोकादायक कड्यावरून उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला। सुदैवानं जाळीचा आधार त्याला मिळाला आणि तो सुखरूप खालती उतरला।
पुण्यात काँग्रेसच्याकडून अनोखी स्पर्धा भरवण्यात आली होती. पुणे विद्यार्थी काँग्रेसनं माझा लाडका खड्डा स्पर्धा भरवली असून या अनोख्या स्पर्धेची जोरदार चर्चा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अलीकडेच झालेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. आरमोरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला आहे. प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय. महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांच्याकडून करण्यात येते. चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहनधारकांच्या सोबत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात अनेक ग्रामीण भागात एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो. अनेक बसचे मार्ग बदलण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटरची पायपीट सुद्धा करावी लागते. विद्यार्थ्यांचे हाल होत असून विद्यार्थ्यांनी आज आगार प्रमुख कार्यालयावर धडक दिली. एसटी वेळेवर सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावात जलकुंभावर चढून ग्रामस्थांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशनच्या कामामध्ये पाईपलाईन आणि जलकुंभाचं काम निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याची पातळी 15% 47.45% गेली आहे. कणकापूर आणि हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्यामुळे गिरणा आणि मोसम या दोन्ही नद्यांना पूर आलाय. यामुळे पाणी पातळीत वाढ होऊन टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीत पतीनं पत्नीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती लगत असलेल्या अकोला चांदूर बाजार मार्गावर भीषण अपघात झाला. टायर फुटल्यानं पिकअप झाडावर जाऊन आदळली. अपघातात चालक आणि वाहक हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. काकडी ग्रामपंचायतीनं थकबाकी वसुलीसाठी शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट दिलंय. विमानतळ प्रशासनाच्याकडे ग्रामपंचायतीचे 8.5 कोटी रुपये थकलेले आहेत. अनेकदा नोटीस पाठवून सुद्धा थकबाकी भरली जात नाही, त्यामुळे हे जप्तीचं वॉरंट बजावण्यात आलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे. या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात शेतकऱ्यांची भात लागवड करण्याच्या कामात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. यावेळेला भात लागवड करणाऱ्या महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तयार केलेल्या आवडीची गाणी सुद्धा गायली. मालेगाव शहर परिसरात डेंग्यूची लागण झालेले 21 रुग्ण सापडले आहेत. साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलंय. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर आहे. बीडच्या बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. पवनचक्की उभारण्याचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता कंपनी दडपशाहीनं काम करते आहे असा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे. पोलीस भरतीमध्ये बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी बीडच्या एका उमेदवाराच्या विरोधात यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास करताना बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि एजंट अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोड्यात नागपंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात खास दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी नागदेवतेच्या पाठीचं पूजन केलं आणि नमस्कार केला. नागपंचमीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडावर नागदेवाचं स्टोन आर्ट साकारलंय. नदीतील दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर रंगांची उधळण करत सुमननं हे नागदेवाचं चित्र आर्ट स्टोन साकारलं आहे. सांगलीमध्ये यंदाही जगप्रसिद्ध 32 शिराळ्यात नागपंचमी
न्यायालयाच्या आदेशानुसार अगदी साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। जिवंत नागांच्या ऐवजी नागाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, परंतु पारंपरिक पद्धतीनं कमीत कमी 1 दिवस तरी नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी कायम आहे।